पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। पंढरपूर येथील कॉरिडॉर बाबत नागरिकांचे मते जाणून घेण्यासाठी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी शासकीय विश्रामगृह येथे गुरुवारी बैठक बोलावली होती। या बैठकीला पंढरपूर शहर आणि श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरातील रहिवासी, नागरिक आणि व्यापारी यांना निमंत्रित केलं होतं। गेल्या काही वर्षापासून पंढरपूर कॉरिडॉर विषय चर्चेत असून मंदिर परिसरातील बाधित लोकांनी विरोध दर्शवला होता, तर पंढरपुरातील काही जण कॉरिडॉरचे समर्थन देखील करत आहेत। यावर या बैठकीत साधक बाधक चर्चा झाली आहे। नागरिक आणि व्यापाऱ्यांनी आपापली मते या बैठकीत नोंदवली। त्यानंतर आमदार समाधान आवताडे यांनी कॉरिडॉर बाबत प्रशासनाकडून अजून कोणताही आराखडा आलेला नाही, परंतु सभागृहात जर हा विषय चर्चेला आला तर लोकांचं मत काय आहे हे लोकप्रतिनिधी म्हणून मला माहीत असावं, यासाठी ही बैठक घेतली असून जे इथल्या लोकांचं मत आहे तेच माझं देखील मत आहे, परंतु कॉरिडॉरला विरोध आहे असा याचा अर्थ नाही, तर ते करतात कोणालाही त्रास होणार नाही अशा पद्धतीने ते करणं गरजेचं आहे असं त्यांनी यावेळी सांगितलंय। कॉरिडॉर विषयी प्रशासना म्हणजे शासनाची कुठलीही अजून भूमिका नाही, परंतु ही कुजबूज ज्यावेळेला अधिवेशन काळामध्ये काही आमदारांच्या मध्ये मला लक्षात आली, त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की आपली भूमिकाही आपल्याला जर मांडावी लागली सभागृहामध्ये तर मांडता यावी, याकरता आपल्या लोकांचं काय मत आहे हे जाणून घेण्याकरता आज मी बैठक बोलवली। फडणवीस साहेबांनी मागच्या नागपूरच्या मुलाखतीमध्ये सांगितलं हा कॉरिडॉर हा ड्रीम प्रोजेक्ट आहे, पण निर्मला सीतारामनी सांगितलं पंढरपूरचा कॉरिडॉर होणं गरजेचं आहे। ही काय कसं नक्कीच यामध्ये कॉरिडॉरला विरोध आता जे तुम्ही म्हणताय हे माझी तुम्हाला सर्व पत्रकारांना बांधवांना सुद्धा विनंती आहे की कॉरिडॉरला विरोध असं म्हणू नका, की कॉरिडॉर या ठिकाणी लोकांना अन्यायकारक होणार नाही ही भूमिका या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही घेणार आहे। आणि ह्या कुठलंही शासन जरी झालं तरी लोकांच्या विरोधात जाऊन त्या ठिकाणी त्यांच्यावर अन्याय करून, त्या नागरिकावर अन्याय करून हे शासन या ठिकाणी तसा कॉरिडॉर करणार नाही याची खात्री या निमित्ताने देतो। मी अजून मगाही विनंती केली, आताही विनंती म्हणतोय, कॉरिडॉरला विरोध म्हणू नका। कॉरिडॉर मधल्या काही गोष्टीला कॉरिडॉरला विरोध म्हणजे एक लक्षात घ्या, आज जवळजवळ कॉरिडॉर त्यावेळेला 2700 कोटीचे हा सगळा कॉरिडॉर होता। उपनगरामध्ये सुविधा होत्या, पाण्याच्या सुविधा होत्या, STB प्लांट होत्या, त्यामध्ये असणारे रस्ते असतील, ड्रेनेज लाईन असतील, ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये इम्प्लिमेंट होत्या। कॉरिडॉर मंदिर परिसरातला सगळा विषय म्हणजे 300-400 कोटीचा हा अंदाजे तेवढा निधी होता। तर या 300-400 कोटीसाठी आपण 2700 कोटी या पंढरपूर शहरामध्ये आणण्यापासून कॉरिडॉरला विरोध म्हणून त्या ठिकाणी तो कॉरिडॉरचा प्रस्ताव त्या ठिकाणी थांबला गेला। तर मी त्यावेळेला अशी भूमिका मांडली होती, आजही मांडतोय, मंदिर परिसरातला कॉरिडॉरचा जो विषय आहे तो सगळ्यांच्या संमतीने केला पाहिजे, परंतु पंढरपूर शहरामध्ये जे रस्ते आहेत, ड्रेनेज लाईन आहेत, अन्य सुविधा आहेत, गार्डन आहेत, ह्या डेव्हलपमेंट झाल्या पाहिजेत। ह्या डेव्हलपमेंट करण्याकरता आज एवढं मोठं तलाव आहे, तलावाला सुद्धा 100-200 कोटी रुपये आणून त्या ठिकाणी तलाव सुद्धा सुशोभीकरण झाले। अशा अनेक गोष्टी आहेत आपल्या शहरामध्ये डेव्हलपमेंट करण्यासारख्या, ह्या गोष्टी त्या ठिकाणी आपण आणल्या पाहिजेत। आणि कॉरिडॉरचा विषय जो एवढ्या मोठ्या प्रस्तावामध्ये 300-400 कोटीचा आहे, तर तो नंतर आपण त्या ठिकाणी सर्व नागरिकांना एकत्रित घेऊन त्यांना जसं पाहिजे रस्ता पुढं मागं रुंद अरुंद किती करायचा तो नंतर आपण ठरवलं जाईल।